उर्दू शाळेत घुमला मराठी भाषेचा आवाज. विद्यार्थ्यांनी घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर दर्शन. भाषा, धर्म, जात आणि पंथ वेगवेगळे असले तरी भारताची ओळख एकात्मतेत आहे, याचा जिवंत अनुभव माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील AKI उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे पाहायला मिळाला. येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उर्दू शाळेच्या प्रांगणात मराठी भाषेचा घुमणारा आवाज ऐकून उपस्थितांच्या मनात अभिमान आणि आपुलकीची भावना निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून भाषा वेगळी असली तरी संस्कृती आणि देश एकच असा हृदयस्पर्शी संदेश दिला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या निमित्ताने शाळेत मराठी साहित्य, कविता, नाटिका आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मराठी भाषेचे सौंदर्य आणि महत्त्व विद्यार्थ्यांनी अनुभवले. कार्यक्रमात शिक्षिका प्रतिभा मोरे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याची माहिती देत यांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी प्रभावी भाषणे सादर केली. तसेच पाठ्यपुस्तकातील कविता तालबद्ध आणि हालचालींसह सादर करण्यात आल्या. या सादरीकरणामुळे कार्यक्रमात एक वेगळीच रंगत निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम यावर आधारित लघुनाटिका सादर करून उपस्थितांना सामाजिक संदेश दिला. कार्यक्रमातील मोबाईलच्या अतिरेक वापराचे दुष्परिणाम यावर आधारित लघुनाटिका सादर करून उपस्थितांना सामाजिक संदेश दिला. कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरले ते महाराष्ट्र गीतचे सामूहिक सादरीकरण आणि नारींचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध पारंपरिक वेशभूषा. या सादरीकरणातून विद्यार्थिनींनी स्त्री शक्तीचा सन्मान आणि संस्कृतीची जपणूक याचा प्रभावी संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी फाउंडेशनच्या प्रतिभा मोरे आणि शाळेचे ज्येष्ठ शिक्षक मनेरी सलीम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 93 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण कैसर हरगे आणि समीर गजगे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक मुनीर अहमद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती, परंपरा आणि माणुसकी जपणारी शक्ती आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व भाषांचा आदर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी इमाम मेहदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने बक्षिसांचे वितरण करण्यात आले. उर्दू माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचा असा उत्साहात साजरा झालेला सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने भाषिक सलोखा, सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीयत्वाचा सुंदर संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांनी दिलेला हा एकात्मतेचा संदेश समाजासाठीही दिशादर्शक ठरत आहे. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.